किंवा DC सर असतील हे जर तुम्हाला लेखी देत असतील की तुमच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही तर तुम्ही ड्युटीवर या, पण हे लेखी देणार नाहीत आणि तुमचे जे हे सचिव साहेब आहेत यांनी सुद्धा खोटी शपथ घेतली तर हे विश्वासघाती लोक आहेत, यांच्यावर विश्वास ठेवू नका. कारण तुम्ही जर ड्युटीवर गेले ना भावांनो, देवा शपथ तुमच्यावर कारवाई होणार. कारण परिवहन मंत्र्यांनी स्वतः सांगितलंय आता संप जरी मागा घेतला तरी कारवाई मागा घेतली जाणार नाही. आणि हे जे खालचे लोक आहेत ना हे गुलाम आहेत, हे गुलामगिरीमध्ये काम करणार आहेत, हे मालक नाही आहेत, मालक वर आहेत आणि मालकानं सांगितलंय की कारवाई होणार. त्याच्यामुळं हायकोर्ट यांचा बी सगळ्यांचा मालक हायकोर्ट आहे आणि हायकोर्टाने सांगितलंय की यांना दुखवटा पळायचा अधिकार आहे. मग या अधिकारात राहा, हायकोर्टाच्या आधिपत्यात राहा, ह्या बाकीच्या गुलामांचं ऐकू नका. हत्ती गेलाय, शेपूट राहिलंय आणि शेपट्याला वळून हत्तीला बाहेर काढण्याचा ह्या संघटनांचा आणि प्रशासनाचा प्रयत्न आहे. आपला विजय होत आलाय, सर्व काही मिळवलंय, बस शेपूट राहिलंय विलिनीकरणाचं बस. आणि ह्याला वळून यांना वाटतंय की आपला संप मोडीत काढतील, पण कदापिही हा संप मोडला जाणार नाही. प्रत्येक डेपोतून 4-4 लोकांना लाखावर पैसे वाटप केले त्यांनी. का? हा संप मोडीत काढण्यासाठी. का? न भूतो न भविष्यती एवढा मोठा संप याच्या अगोदर कधीही झाला नव्हता, हा पहिल्यांदाच झालेला आहे. आज 37वा दिवस आहे आणि आणखी नाही, जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आमच्या प्रत्येक डेपोतील 20 लोक, जास्तीत जास्त 20 लोक गद्दार बनतील, पण बाकीचे मात्र ठाम आहेत वाघासारखे. कारण त्यांच्या रक्तामध्ये गुलामी नाही आहे, कारण ते भित्रे नाही आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला कुणाहून पडून जायचंय आणि कुणासोबत राहायचंय हे तुम्ही विचार करा. कारण तुम्ही आमचे आहात म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहा. 4 पैसे 4 दिवस जातील, पण विलिनीकरण झाल्यावर कायमस्वरूपी तुमच्या जीवनाचे प्रश्न मिटतील. धन्यवाद.